तो म्हणजे अनुसूचित जातीचे अ ब क नुसार उपवर्गीकरण करणे या संदर्भात रिपब्लिक सेनेने पहिल्यांदा भूमिका घेतली आणि आम्ही त्याला पूर्ण ताकदीने विरोध करत आहोत. आमचे जिल्हावार मेळावे आणि आंदोलन चालू आहेत. सर्व आज या एससी मध्ये 59 जाती आहेत, त्यातल्या 58 जाती एकत्र ते या उपवर्गीकरणाला विरोध करत आहेत. फक्त एका जातीने उपवर्गीकरण मागितलेलं आहे आणि त्याच्यासाठी हे संपूर्ण जे काही चाललेलं आहे हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे. आमचे जे मातक बंधू आहेत खरं म्हणजे आतापर्यंत ते आमच्या बरोबर म्हणजे अजूनही आहेत आणि मला एक इथे मुद्दा सांगायचं वाटतं की मातक समाज आज मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये सामील होतोय, बौद्ध धर्माची दीक्षा घेतोय आणि त्यामुळे कुठेतरी मातक समाज आणि आंबेडकरी समाज याच्यामध्ये दुही निर्माण करण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे असं मी समजतो. खरं म्हणजे मातक समाजासाठी 2003 लहुजी वस्ताद यांच्या नावाने एक अहवाल म्हणजे एक आयोग निर्माण करण्यात आला होता. त्याचा 2007 त्याचा अहवाल सुद्धा आला आणि त्याच्यामध्ये जवळपास 57 प्रकारच्या त्यांच्या उन्नतीसाठी वेगळ्या प्रकारे 57 सूचना देण्यात आल्या होत्या. त्याच्यातली एक सूचना उपवर्गीकरणाची होती. बाकी 56 वेगवेगळ्या प्रकारे त्यांना जमीन अलॉट करण्यात यावी, त्यांना घरकुल द्यावी, त्यांच्या मुलांसाठी खास हॉस्टेल्स द्यावे आणि आमच्या या संपूर्ण 58 ज्या 59 ज्या 58 जाती आहेत त्या सर्व जातींना याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची हरकत नाही. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की आज अनुसूचित जाती हा एक समूह आहे ज्याने या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता झेललेली आहे आणि त्यांच्यामध्ये आपसामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये ही या इथं असणाऱ्या समूहाची एक मानसिकता आणि त्यासाठी आमचा विरोध आहे. त्याचबरोबर या इथं उपवर्गीकरण हे संविधान विरोधी आहे. कलम 46 नुसार राज्यावर असणारी जबाबदारी जर राज्य सरकारने योग्य पार पाडली असती तर अशा पद्धतीने हे उपवर्गीकरणाची गरज पडली नसती आणि हे भारतीय संविधानाच्या 14, 15, 16 कलमाच्या तरतुदीला सरळ भंग होत आहे असं रिपब्लिक सेनेचं मत आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकारांचे मी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आपण आमच्या शॉर्ट टाइम मेसेजला विनंती करून त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो. आज आपल्या समोर पत्रकार परिषदेस संबोधित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष